गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रातील वडेगाव बंध्या परिसरात जंगली हत्तींच्या कळपानं धुमाकूळ सुरूच ठेवलाय। 11 मार्चपासून या भागात सक्रिय असलेल्या हत्तींच्या कळपामुळे धान, मका आणि मिरची पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतशिवारात घुसून हत्तींकडून पिकांची नासधूस करण्यात आली। यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। तर यावर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये वनमंत्र्यांना म्हटलं की हत्तीला परत जाण्यासाठी छत्तीसगड सरकार सोबत बोलून त्यांचा मार्ग तयार करण्यात यावा, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली। वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिवेशनात बोलताना सांगितलं की हत्तींना जाण्यासाठी मार्गाबद्दल आम्ही छत्तीसगड सरकार सोबत बोलणार, तर शेतकऱ्यांना सरसकट मदत देता येणार नाही। त्याचप्रमाणे वनविभागाला पंचनामा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले, असं वनमंत्री नाईक यांनी विधानसभेत सांगितले। मी तुम्हाला सांगतो की हे जे आलेले आहेत ते वाया ओडिसा आलेले आहेत। ओडिसा, छत्तीसगड असं होऊन आलेले। त्या छत्तीसगड सरकारने काय केलं की त्यांचा जो मार्ग, कारण की हत्ती ज्या मार्गाने येतात त्याच मार्गाने वापस जातात, ते काही दुसरीकडून जात नाही। तर छत्तीसगड सरकारने त्या ठिकाणी मोठं नाली खोदली तिथं, जेणेकरून हत्ती तिकडे पास होत नाही। आणि म्हणून ते हत्ती ते गडचिरोली जिल्ह्यातच राहतं, ते आमचं बॉर्डर आहे। त्याच्यामुळे छत्तीसगड सरकारला, कारण की योगायोगानं तुमचं सरकार तिकडे आहे, ते हत्ती तिकडे पास होण्यासाठी आपण त्या समजा राज्याशी संबंध केला आणि ते हत्ती जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला, तर ते हत्ती आपल्या इथं नाही तर ते मुक्काम आहेत गडचिरोली जिल्ह्यात। गडचिरोलीतून मग गोंदियात येतात, भंडाऱ्यात येतात आणि आता ते पुढच्या काळात नागपूरला पण जातील मुख्यमंत्र्याच्या गावाला। त्यामुळे या हत्यांचं ते आणि इतकं खतरनाक असं ते वाघ परवडला पण हत्ती परवडले नाही। आता 32 संख्या झाली, त्यांची संख्या वाढत चाललेली आहे। हे आले त्यावेळेस 26 होते, आता 3 वर्षात हे 32 झाले। त्यामुळे यांचं वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे आणि जितका यांचं झुंड वाढेल तेवढंच मानव जातीला आणि सगळ्या पिकावर त्याचा मोठे परिणाम होतील। आणि म्हणून त्याच्यावर गमतीचा विषय नाही, जसं कर्नाटकाची हत्ती आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्रासदायक होते, तसंच आता इकडे आपल्याकडे प्रॉब्लेम तो झालेला आहे। आणि म्हणून याची उपाययोजना झाली पाहिजे। आणि जे पिकाचं नुकसान झालेलं आमच्या मस्तान साहेबांनी सांगितलं, आमच्याही भागात झालं, त्या जे काही आपण 5,000 रुपये 10,000 रुपये, ते मक्याची शेती आता आपल्याला माहितीसाठी सांगतो की त्याला एका एकराला 50,000 रुपये लागतात, ठीक आहे, त्या शेतीला। आणि त्याचं सगळं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे त्या नुकसान भरपाईचं आपण भरपाई करावी, विशेष बाब म्हणून। ठीक आहे। या ठिकाणी सन्माननीय नानासाहेब पटोले यांनी छत्तीसगडमधून आलेल्या हत्तीचा विषय काढला। सुरुवातीला 26 होते, आता ते 32 पर्यंत गेलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की छत्तीसगडच्या वनविभागाने त्या ठिकाणी चर काढल्यामुळे त्यांचा परतीचा मार्ग तिथे तुटलेला आहे। निश्चितपणे वनविभागाच्या आपल्या अधिकाऱ्यांमार्फत छत्तीसगडच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून त्यांचा परतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी निश्चितपणे सूचित केलं जाईल। आणि जर तिथून मग तो आंध्र प्रदेशमध्ये त्या ठिकाणी पाठवण्याचा सुद्धा कसा विचारता आंध्रच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलणे केले जातील। आता या ठिकाणी जी नुकसान भरपाई झालेली आहे की रामदास मसराम यांच्या मतदारसंघामध्ये हत्तीने नुकसान केलं, नानाभाऊ पटोलेंच्या मतदारसंघामध्ये केलं। मी खात्याला सूचित केलेलं आहे की एकूण शेतकऱ्यांच्या सगळ्या ह्या अडचणी लक्षात घेता कर्जबाजारी झालेला शेतकरी अनेक कर्जामध्ये अधिक जाऊ नये म्हणून त्या केस टू केस त्या ठिकाणी पंचनामे करून त्यांना मदत करण्यासाठी सरसकट नाही करता येणार। चला का खोटं बोलायचं का नाही बोलायचं, आपल्याला केस टू केस ज्या परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे फार फायदा होईल असं नाही, परंतु त्यांचं नुकसान जे झालेलं आहे ते भरून निघेल अशा प्रकारची भूमिका मी घ्यायला सांगितली। न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।